मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। अन्न पाणी त्यागल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून आता अंतरवली सराठी येथे मराठा बांधवांचे अश्रू अनावर होताना दिसतात। महिला असतील पुरुष असतील धाय मोकलून रडतात। जरांगे पाटील यांनी पाणी प्यावं अशी मराठा बांधवांनी मागणी केली आहे। मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मराठवाडा विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदाड तसंच जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अंतरवली सराठी येथे उपोषण स्थळी दाखल झाले। तर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावताना दिसते आणि मराठा बांधवांना देखील अश्रू अनावर होत आहेत। नक्कीच गार्गी, मनोज जरांगे पाटील यांचा आजचा चौथा दिवस आहे आमरण उपोषणाचा आणि डॉक्टरांनी देखील सांगितलेले आहे जास्त दिवस जर असं आमरण उपोषण राहिलं तर त्यांना धोका आहे, अनेक अवयव जे आहेत त्यांना धोका निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीचा इशारा डॉक्टरांनी दिलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता जे मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून अशा सातत्याने घोषणा होत आहेत की पाणी प्या पाणी प्या। अनेकांना अश्रू अनावर होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी आता सरकारकडून प्रशासनाकडून या ठिकाणी विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदाड आलेले आहेत। त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक या सर्वांचं पथक या ठिकाणी दाखल झालेले आहे। सध्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी मधुकर राजे अरदाड हे चर्चा करत आहेत। आमरण उपोषण मागे घेण्याची विनवणी देखील ते करतात। मात्र मनोज जरांगे पाटील हे संतप्त झालेले आहेत। चौथ्या दिवशी इथे येतात का अशा पद्धतीचा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील काही थोडेसे चिडलेले देखील या मधुकर राजे अरदाड यांच्यावरती पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। नेमकी चर्चा काय आहे ती ऐकू येत नाही, मात्र दोघांमध्ये सध्या गेल्या 10 मिनिटापासून ही चर्चा सुरू आहे आणि चर्चेनंतर नेमकं काय होतं हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे। चर्चेमधून निर्णय होतो का चर्चा निष्फळ होते हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल। मात्र सध्या तरी चर्चा सुरू आहे आणि मराठा बांधवांचा रेटा आहे की किमान मनोज जरांगे पाटील यांनी पाणी तरी प्यावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी उपस्थित समाज बांधव करताना पाहायला मिळत आहे। गार्गी जी, त्याचबरोबर सरकारकडून त्यांच्या तब्येतीबाबत काही विचारपूस करणं किंवा सरकारची भूमिका काही स्पष्ट होताना दिसतीये का? सध्या तरी या ठिकाणी आता वैद्यकीय पथक दाखल झालेलं आहे। मात्र आता मधुकर राजे अरदाड यांचं बोलणं झाल्यावरती मग वैद्यकीय पथक हा वारंवार गेल्या 4 दिवसापासून त्यांना विनवणी करतंय। मात्र आता हे मनोज जरांगे पाटील हे या वैद्यकीय पथकाला तपासणी करू देतात किंवा नकार देतात हे काही मिनिटातच आपल्याला कळेल। मात्र सध्या तरी आजपर्यंत गेल्या 4 दिवसात मनोज जरांगे पाटील यांनी तपासणी करण्यास नकार दिला होता या वैद्यकीय पथकाला। जी सचिन, अधिक अपडेट घेतच राहणार आहोत, पण तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।